निवडणुकीच्या निमित्ताने ऐतिहासिक असलेल्या महात्मा गांधी चौकात काय झालं? प्रचंड जाहीर सभेला ज्याने या ठिकाणी नृत्य संबोधित केलं ते रुपालीताई, शिंदखेडा राज्याचे लोकप्रिय आमदार मनोजी कांजे, माझे सहकारी सुरत अरविंदजी चव्हाण, नाजेरजी काजी, सुरत चव्हाण, वंदनाताई खांडे मराठ, रवींद्रजी राऊत, माझे ज्येष्ठ सहकारी अर्जण साहेब, रवींद्र तौर, शाह आलम खान, प्रभाकर घेबंदे, अमोलजी खरात, युवा नेतृत्व धैर्यशीलजी चव्हाण, शेख महमूद, मंगलाताई पाटील, शकुंतलाताई कदम, रिंकल तायर, मिर्झा अनवर बेग, आमिर जलपूरवाला, प्रल्हाद डोखे, रजाक शेख, गणेश कावळे, प्रभाकर तांबे, सर्व सन्मान्य उमेदवार भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि दुपारच्या भर उन्हापासून जमलेले माझे तमाम जालनाकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दीर्घकाळ जालना नगरपालिका त्या ठिकाणी राहिली. राज्यातली अवर्ग नगरपालिका म्हणून ही समग्र महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कार्यरत राहते. अरविंदजी तुम्ही असेल, नाजरची काजी असाल, आपण इतकी शेरोशायरी केली की मी ठरवलं फक्त मराठी भाषेतच त्या ठिकाणी बोलायचं. पोलाद उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असलेला जालना आणि जालनाचा परिसर, कृषी क्षेत्रातली बियाण्याचं उत्पादन असताना जालना आणि जालनाचा परिसर, इतरही शेती आणि शेतपूरक व्यवसायाला चालना देणारा जालनाचा परिसर. पण दीर्घकाळ एका व्यक्तीच्या आणि एका प्रवृत्तीच्या ताब्यामध्ये जालना नगरपालिका त्या ठिकाणी राहिली. हजारो कोटी रुपयाची उलाढाल एका बाजूने पोलाद उत्पादनाच्या माध्यमातून देशामध्ये राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती करणारं एक उत्तम पैसे व्यापारी केंद्र असलेल्या जालना शहराची अवस्था पाहिल्याच्या नंतर इतक्या वर्षभरामध्ये नेमका इथल्या कारभाराने काय काम केलं असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. माझी छोटीशी क वर्ग नगरपालिका आहे, डोळ्याची शिवर्धनची नगरपालिका आहे. त्या सगळ्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर सर्वधर्म समभावाचं प्रतीक आपल्याला अनुभवायला मिळतं. पण मिळालेल्या निधीचा योग्य प्रमाणे ती विनियोग करत शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात आम्ही वाढ केली. हजारो कोटी रुपयाचं उलाढाल करणारा जालना सारखं शहर इतक्या मोठ्या प्रमाणावरती देशभरातील राज्यभरातील नागरिक या ठिकाणी येतात. छोटा मोठा व्यवसाय करणारे यानंतर प्रदेश युवकचे सरचिटणीस सन्माननीय धैर्यशील भैया सगळ्या परिसरामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या तरुण विद्यार्थी भगिनींची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या संपूर्ण महाराष्ट्रीय आमच्या युवकांचे हृदयस्थान सुरेशदादा चव्हाण छत्रपती आणि सकाळी होतं तर पिण्याचं पाणी मित्र हो, छत्रपती नगर मराठवाड्याचं आज विभागाचा अग्रगण्य आपल्याला पक्ष हे आघाडी महाविकास आघाडी असताना आज राज्यामध्ये अशी स्थिती उद्भवली शहरामध्ये पाणी मिळत नाही की आपल्याला एकमेकांसमोर भर टाकायला लागली. मायमावली या ठिकाणी रुपालीताई आल्या, परस्पर विरोधी या ठिकाणी आल्या. साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो त्या ठिकाणी जायचं आहे. पण त्या की शोषत मला मगाशी एका मतदाराने त्या ज्या काही शोधत अचानक माझ्याकडे आला आणि मी वाचतोय काय काल्पनिक मला याच्यावरती जर काय विचारलं की म्हणे भैया मतदाराचा भेद काय चालू त्याच्या पाठीमागे आपण ताकद होती. म्हणजे अशी विधारक परिस्थिती विनंती आहे. आज वाटतं बाबा मी कधी तुला पैसे दिले नाही आणि कधी घेतल्यावर तुला करून पाकिट जर भेटलं असेल ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशाने मिळून तुमच्या मार्गाला जाऊन आयुष्याचे चळवळीचे प्रणित असलेल्या महात्मा गांधींच्या आधी वेळेवरती युती तुटल्याची घोषणा झाली आणि आपल्याला स्वतंत्र अशी भूमिका घ्यावी लागली. त्याचं कारण वैचारिक अधिकारामध्ये ठेवत खरंच मनापासून सांगण्याला आनंद होतो. उद्या या दुष्काळातून विरोधी पक्ष एक गोष्ट मान्य केलेली आहे की केवळ आणि केवळ राष्ट्रवादी या पक्षाकडे सर्व जाती उमेदवार दिले गेले. बाकी सगळ्या इतर पक्षांकडे कोणत्या परिसरामध्ये होता त्याला मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री त्या ठिकाणी होतो. गणेश साईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेतृत्व करत होते. पुण्यासारख्या शहरामधला जेव्हा पुणेकरांनी अजितदादांच्या ताब्यामध्ये ते शहर दिलं तर पुण्य नगरी सुद्धा बदललेली आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. पुणे आणि पुण्याचा ग्रामीण भाग झाला, पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झाला. आज या राज्यातील सर्वाधिक पायाभूत सुविधा असलेलं शहर कोणाची ओळख आहे ते पुणे, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईची. याचं कारण द्रष्ट नेतृत्व, लोकाभिमुख नेतृत्व, आश्वासक नेतृत्व, कृती आणि उक्तीची सांगड घालणारं नेतृत्व जर काही त्या ठिकाणी असेल तर त्याच्यातून त्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी असते.
दुर्दैवाने ज्यांना या शहरामध्ये काम करण्याची संधी जालना वासियांनी दिली त्यांनी अल्पसंख्याक समाजाची मतं घेतली असतील, आंबेडकरी चळवळीतील श्रद्धास्थानांची मतं घेतली असतील, वेगवेगळे भाषिक या शहरामध्ये धर्मीय राहतात त्यांची पण मतं मिळाली असतील, पण यांचं दुःख आणि या शहराच्या बाबतीमध्ये जे काय योगदान द्यायला पाहत होतं त्याच्याकडे पूर्णपणाचं दुर्लक्ष झालं. म्हणूनच युती व्हावी असा प्रयत्न अरविंद रावांनी त्या ठिकाणी. आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढतो. पुन्हा एकदा आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी अरविंदरावांना हाक मारली. अरविंदराव तसा बोलण्यासाठी स्पष्ट वक्ती आहेत, पण अनेक वेळेला भावना प्रधान सुद्धा आहे. कुणीतरी एका व्यक्तीने हाक मारल्यानंतर अरविंदराव लगेच गेले. त्यांना असं वाटलं की चला घड्याच्या चिन्हावरती जुनी माणसं सगळी एकत्रित येतील, निवडणुकीला सामोरं जातील. पण त्यांना अनुभव आला तो बरं झालं, त्यांना अनुभव आधीच आला होता. ज्यावेळेला ते निर्वाचित झाले होते त्यापासून आला होता, पण आता दुसऱ्यांदा त्या ठिकाणी अनुभव आला. आता कोणाच्या नादाला लागायचं नाही आणि कोणी आमच्या नादाला लागू नये हे आता जालन्यावासियांनी या पुढच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठरवायचं. स्पष्टपणाची भूमिका घेत, एक नियत प्रामाणिकपणाची ठेवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्याला आपण एकत्रित येतो, शहरवासींच्या समोर मी आज दादांचा चेहरा घेऊन त्या ठिकाणी जातो आहे. आपण स्थानिक उमेदवार सगळे राहणारच आहात, पण आपल्या पाठीमागे एक शक्ती उभी आहे. महाराष्ट्राच्या संबंध गेल्या 25 वर्षाच्या इतिहासात सामाजिक अभिसरण घडवण्याच्या बाबतीमध्ये असेल, वेगवेगळ्या पायाभूत सुविधामध्ये देशातलं एक विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये असेल, मला अभिमान आहे. सर्वाधिक अर्थसंकल्प राज्याच्या निर्मितीपासून जर काही कुणी मांडला तर तुमचे आणि माझे नेते असलेल्या अजितदादाने या राज्याला सर्वाधिक अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला. ताई आपण या ठिकाणी म्हणाला लाडकी बहिणी योजना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी मांडली. अनेकांनी विरोध केला की लाडकी बहीण योजना जर काही राबवली गेली राज्य कर्जबाजारी होईल, पगार देण्यासाठी त्या ठिकाणी पैसे राहणार नाही, विशिष्ट धर्मियांच्यासाठी योजना राबवली जात आहे. पण आज शकुंतलाताई या ठिकाणी उपस्थित आहेत, पक्षाचे जे वरिष्ठ नेते या ठिकाणी आहेत. राज्यातल्या 2,35,00,000 सर्व धर्मीय सर्व समाजाच्या माझ्या मायमाऊलींच्या खात्यात दर महिना 1,500 रुपये त्या ठिकाणी पोच केले जातात. ही अजितदादांनी केलेली किमया आहे. असं जर काही मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. प्रभावीपणाने उभा करण्याची मानसिकता ज्याला दाखवली जाते, खेड्यापाड्यामध्ये मजुरी करणारे असेल, खेड्यापाड्यामध्ये शेतामध्ये काम करणारे माझ्या माय माऊली असेल, स्वतःच्या शेतात राबणारे असेल, तिला ज्या वेळेला तिच्या हक्काचे 1,500 रुपये मिळतात त्यावेळेला त्याच्यातून स्वाभिमानाचा कणा त्या ठिकाणी उभा राहत आपल्या कुटुंबासाठी योगदान देण्याचं सामर्थ्य देणाऱ्या महिला भगिनीच्या पाठीमागे एक ताकद त्या ठिकाणी उभी केलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. या शहराच्या उद्याच्या प्रगतीसाठी आता माझं भाषण झाल्यानंतर मी जाहीरनामा या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने प्रसिद्ध त्या ठिकाणी करणार आहे. नळाचं पाणीचा प्रश्न आहे. शहरामध्ये आल्याच्या नंतर आमच्या शकुंतलाताईंना वाटलं की आम्हाला त्या ठिकाणी चहाला बोलवावं. दीर्घकाळ त्यांनी नेतृत्व केलंय, त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूचा परिसर तरी स्वच्छ असेल अशा भ्रामक कल्पनेमध्ये आम्ही सगळे तिथे चहाला गेलो. पण आजूबाजूचा परिसर पाहिल्याच्या नंतर या शहरामध्ये असलेलं दुर्दैवी व्यवस्था, या शहराच्या दृष्टिकोनातून चोखपणाने कारभार करणारे कारभारी त्या ठिकाणी असल्याशिवाय या शहराच्या या फेरबदलाची चुणूक उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला कधी पाहायला मिळू शकणार. प्रकारीच्या शक्तीच्या बळावर आम्ही या ठिकाणी आलो. शहराचा चेहरावरला बदलला जात असताना जसं पोलाद उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं माझं हे शहर आहे, कृषी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं जो शहर आहे, तसं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मूल्यमापन करण्याची ज्या वेळी येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे या शहराची धुरा दिली तर राज्यात क्रमांक 1 वरती या शहराला या संबंध स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणण्याचा निर्धार आपल्या सर्वांच्या जालन्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. अशा अनेक बाबी करायच्या. शहरामधल्या उघड्यावरची मार्गबंदी असेल, भूमिगत आधुनिक गटाराची योजना असेल, महात्मा फुले मार्केटची नव्याने आधुनिक बांधण्याची इमारत त्या ठिकाणी करायची असेल, इथल्या नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये असेल, ही संतांची भूमी, कलाकारांची भूमी, वेगवेगळे आशय मनामध्ये ठेवत अनेक विषयांच्या वरती प्रावीण्य दाखवणारी या सगळ्या भूमी त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या पायाभूत सुविधा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांनी करतात. हे आम्ही केवळ अस्वस्थ देऊ इच्छित कृतीने आम्ही आपापल्या परिसरामध्ये केलो. मुद्दाम महानगरपालिकेचा उल्लेख त्या ठिकाणी केला. असे असंख्य नगरपालिकेचा उल्लेख राज्यभरामध्ये आम्हाला करता येईल की प्रभावी इच्छाशक्तीच्या बरावरती गेल्या 15-20 वर्षामध्ये ज्या शहराचा चेहरा मोहरा बदलला गेला त्या ठिकाणी आपल्याला कोणी पक्ष बदलले म्हणजे त्यांच्या मनामध्ये असलेली वृत्ती बदलली जात असेल असं जर काही कोणाला वाटत असेल तर ते चूक त्या ठिकाणी.
विरोधी जालनावासी सुद्धा आहे. एक गोष्ट मान्य सर्व केली धर्मीय आहे. नागरिक या ठिकाणी आहेत. केवळ आणि त्या केवळ सर्व धर्मीय नागरिकांना आपलं वाटप या शहरामध्ये उद्याच्या कालावधीमध्ये काम करण्याची मानसिकता घेऊन आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करावं. मगाशी अरविंदरावांनी या ठिकाणी सांगितलं की सर्व धर्मीयांना आणि सर्व समाजाला, सर्व माझ्या महिला भगिनींना योग्य ते प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेलं. त्याच्या चिन्हावरती पहिल्या वाल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या सर्वांची ताकद मिळणं अत्यंत आवश्यक आहे. महात्मा गांधी चौकामध्ये ज्या वेळेला ही सभा होते, अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. तरुणांचा मिळतो, महिला भगिनींचा मिळतो, ज्येष्ठांचा मिळतो, सर्व नागरिकांचा मिळत असतो. याचा अर्थ आता या शहराला परिवर्तन करायचं. परिवर्तन हे अटळ आहे, पण परिवर्तन अटळ राहत असतानाच त्याच्या पाठीमागे मतदान रूपी ताकद उभी करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून अरविंदराव तुम्ही असतील, आदर साहेब असतील, माझे सर्व सहकारी त्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले असतील, या सर्वांनी मिळून शेवटचे 5-6 दिवस मतदारांच्या पर्यंत आपण पोहोचवा. आपला हा जाहीरनामा जो आपण प्रसिद्ध करतो, या जाहीरनामाची एक प्रत ही आपल्या आश्वासक नेतृत्वाच्या माध्यमातून या जालनावासियांच्या प्रत्येक घराघरापर्यंत आपण पोहोचवली, तर ज्यांच्या कारभारातून या शहराचा विद्रूप चेहरा ज्या पद्धतीने विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला मिळतोय, तो सदृढ चर्चेच्या माध्यमातून तयार करण्याचं काम आपण सर्वांनी म्हणून एकत्रित्या त्या ठिकाणी करूया. एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि मला विश्वास आहे शहरातले नागरिक योग्य पद्धतीने या नव्या विचाराला, या नव्या परिवर्तनाला साथ त्या ठिकाणी देतील. आणि ती साथ देत असतानाच या शहराचं गुणवैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष विचार, सर्व समाजाला सोबत घेण्याची ताकद आणि संवेदनशील माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम, याची योग्य पद्धतीने सांगड घालत आपण सर्वांनी मिळून 15 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये घड्याळाचं चिन्ह आणि ज्या ठिकाणी आमचे मनसेचे सहकारी उभे असतील त्यांनी जे त्या ठिकाणी चिन्ह घेतले असतील त्याच्या चिन्हावरती बटन दाबत या शहराची सेवा करण्याची आम्हाला सर्वांना संधी द्या. एवढंच कळकळीचं आव्हान या निमित्ताने आपल्याला मी देऊ इच्छितो आहे. आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलायची काही नाही या परिसरामध्ये आले, रुपालीताई आल्या, सुरज चव्हाण आले, नाझरजी काझी आले. आम्ही पक्षाचे राज्य स्तराचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे या ठिकाणी आलेलो. आपापल्या भागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने विकास करतो, आज मी आपल्याला आश्वस्त करतोय, कदाचित माझ्या रोहायला मी निधी कमी नाही, पण जालनाकरांनी आम्हाला ताकद आणि शक्ती दिली, तर झुकत माप जालन्याला देण्याचं अभिवचन आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या निमित्ताने देऊ इच्छितो आहे. पण बदललेलं चित्र घडवण्यासाठी त्या अमुकलाग्र परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुमच्या सर्वांचा सहकार त्या ठिकाणी मिळावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमचे सगळे उमेदवार समोर बसलेले आहेत. भाग्यश्रीताई शिंदे आहेत भाग्यश्रीताई उभ्या राहा. अनिताताई कोल्हे आहेत, प्रवीणजी शिंदे आहेत, दलित सुभाष कुचेकर आहेत, वैष्णवी ताई जाधव आहेत, जमीला बेगम खैराती आहेत, लता नरेश अण्णा रायपल्ली आहेत, शेख फारुख शेख इब्राहिम आहेत, निर्मलाताई सले आहेत, राजेश भगत आहेत, शाकीर खान आहेत, वैष्णव उर्मिला राजेंद्रजी आहेत, अर्जुन नामदेव वानखेडेजी आहेत,